नमस्कार, गुड मॉर्निंग. चला आपण सुरू करतो पाठ आपला. आपल्या पाठाला जो व्हिडिओ पाहायचा आहे आपण पहिला व्हिडिओ बघूया. नमस्कार. आपली महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका, आपला विभाग आहे प्रशासन आणि शिक्षण जी नॉर्थ. आपलं ऑनलाईन शिक्षण केंद्र आहे MRM माहीम रोड, म्युन्सिपल उच्च प्राथमिक मराठी शाळा. आपली सध्याची शाळा आहे ती अनलॉक काळातील शाळा. मी सुरेश मोहिते आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपला विषय आहे संख्याज्ञान. काल आपण घड्याळावरती बरीच चर्चा केली, पण काही घड्याळात एक थोडासा पाठ राहिलेला आहे, तो आपण प्रथम घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण संख्याज्ञान त्या गावाला जाणार आहोत. तर काल आपण घड्याळाचे वेळ दशांश अपूर्णांक कशी लिहितात हे 1-2 गणित आपण बघितलेलं होतं. तर इथं काही गणित सोडून दाखवलेले आहेत, ते फक्त मी तुम्हाला दाखवतो आणि आपण पुढे जाऊया. बघा, हे काय प्रश्न असा आहे, घड्याळातील वेळ दशांश अपूर्णांकात कशी लिहितात. तर 60 मिनिटे म्हणून म्हणजे 1 तास आपल्याला माहित आहे. तर 45 मिनिटे दशांश अपूर्णांकात कसे लिहितात हे काल गणित झालेलं आहे. आपण दुसरं गणित घेऊया. 4 तास 15 मिनिटे ही वेळ दशांश अपूर्णांकात कशी लिहितात. आता आपल्याला माहित आहे 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि 4 तास म्हणजे किती मिनिटे होणार, 240 मिनिटे. आता 60 मिनिटे बरोबर 1 तास आणि वरची 15 मिनिटे. बघा, 4 तास 15 मिनिटे, 4 तासाचे 240 मिनिटे झाले आणि वरची 15 मिनिटे असे मिळून 255 मिनिटे झाले. मग 60 मिनिट बरोबर 1 तास असेल तर 255 मिनिट बरोबर किती तास असतील ते आपण 100 तास असं मानू. मग आपण आता नेहमीप्रमाणे आपला तिरकस गुणाकार घेऊ. 60 गुणिले x बरोबर 255 गुणिले 1 तास. मग x बरोबर 255, इकडे 60 गुणिले आहे, तिकडे गेल्यानंतर काय होतील, दुसऱ्या बाजूला भागिले होतील. कारण बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे कोणतीही गोष्ट ज्या वेळेला जाते त्यावेळेला ती विरुद्ध होते. जर इकडं अधिक असतील तर तिकडे गेल्यानंतर वजा होईल, इकडे गुणाकार असतील तर तिकडे गेल्यानंतर भागाकार होईल. तसं त्या दृष्टीने आता 60 इकडे गुणाकारामध्ये आहे, म्हणून इकडे ज्या वेळेला उजव्या बाजूला जातील त्यावेळेला ते भागाकारामध्ये जातील, म्हणून हा भागाकार आहे. तो भागाकाराला 4.25. तर ही वेळ बघा, 4 तास 15 मिनिटे ही वेळ दशांश अपूर्णांकात कशी आली बघा, 4.25. आलं लक्षात कशी ही वेळ दशांश अपूर्णांकात कशी लिहायची. काल आपण दशांश अपूर्णांकातून तास आणि मिनिटमध्ये कसे लिहायचं ते आपण केलेलं होतं. आता इथे काही गणित जे आहेत ते तुमच्यासाठी आहेत. 3 तास 36 मिनिटे हे वेळ दशांश अपूर्णांकात कशी लिहितात. 7 तास 45 मिनिटे ही वेळ दशांश अपूर्णांकात कशी लिहितात आणि 2 तास 42 मिनिटे ही वेळ दशांश अपूर्णांकात कशी लिहितात. हे तुम्ही गणित सोडवायचे आहेत अशा प्रकारची. आता इथे एक अजून एक गणित आपण सोडवलं, पण इथं कसं आता उलट आहे. त्याच्या तुम्हाला दशांश अपूर्णांकात दिलेलं आहे, पण दशांश अपूर्णांकात दिलेलं असताना ते तास, मिनिट आणि सेकंद मध्ये कसं लिहायचं, कसं त्याचं सोडवायचं गणित ते. तर इथे बघा 2 तास म्हणजे आपल्याला माहित आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला हे पण माहित आहे, काल आपण शिकलेलो होतो 0.1 तास, बरोबर आहे. आणि 0.1 तास म्हणजे काय, तर आपल्याला माहित आहे. आता 0.1 तास म्हणजे 6 मिनिटे. मग 0.4 तास म्हणजे किती होतील, त्याला 6 ने गुणायचं म्हणजे 24 मिनिटे. आता हे आपल्याला माहित आहे 0.1 तास म्हणजे 36 सेकंद. मग 0.3 तास म्हणजे 0.3 गुणिले 36 बरोबर 108 सेकंद आले. आता मुलांनो 108 सेकंदामध्ये किती त्याचे मिनिट होतील का. जर 108ला आपण 60 ने भागलं तर 60 त्यातले जर काढले बाजूला तर, कारण 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो, बरोबर आहे. मग तो 1 मिनिट इथं आला. त्या 108 सेकंदमध्ये 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, म्हणजे 108 मधून 60 आपण बाजूला केले, राहिले किती सेकंद, 48 सेकंद राहिले. मग पहिले आपल्याला माहित आहे 24 अधिक 1 25 मिनिटे झाली.
कारण पहिली 24 मिनिट आहेत, त्यात हा एक 108 मधील एक सेकंदामधील 1 मिनिट मिळाला, तर अशी आपले 25 मिनिटे झाली. म्हणजेच 2.43 तास, म्हणजे हे 2 तास आहेतच. आपले मिनिटे झाले 25 आणि सेकंद झाले 48. अशा रीतीने दशांश अपूर्णांकात जर वेळ दिली असेल तर आपल्याला त्याचे तास, मिनिट आणि सेकंद करता आले पाहिजे. आता इथे एक मी तुम्हाला आकार दाखवलेला आहे, घड्याळाचा आकार आहे, पण इथे अंक नाहीत आणि हे अंक आपल्याला तयार करायचे आहेत. आता कसे अंक तयार करणार तुम्ही सांगा बघू. तर आपण आता बघा, आतापर्यंत आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक असे सर्व यांचा आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे शिकलेलो आहोत. आता इथं मी तुम्हाला फक्त एक गणित सांगणार आहे, असं पूर्ण संख्या आणि बेरीज, पूर्ण संख्या आणि बेरीज अशी क्रिया वापरून इथं तुम्ही फक्त ते अंक तयार करायचे. मग इथं पहिला एक अंक तयार करा, मग दुसरा अंक करा, मग तिसरा करा, चौथा करा, पाचवा करा आणि असे 12 पर्यंत या. 1 मिनिटाचा वेळ देतो, बघूया पटापट पटापट घड्याळाचे अंक तयार करायचे आपल्याला. काय तयार करायचं आहे? पूर्ण संख्या आणि बेरीज ह्या दोनच क्रिया वापरायचे. पूर्ण संख्येवरील बेरीज बघा, वहीवरती करा, 1 मिनिट वेळ देतो. पटापट 1, 2 हे असे अंक बेरजेच्या स्वरूपात तयार करायचे आहेत. झालं का? चला, झालेलं असेल असं आपण समजूया. एकाने कोणीतरी सांगा मला कोणतं कसे कसे केले, एक कसे लिहिले सांगा. हा, एक कसे तयार केले? 12, 3, 6, 9. हा, 12, 3, 6, 9. 12, 3, 6, 9 हे झाले 4. पण हा 12 कसा तयार केला? आपण सांगितलं होतं पूर्ण संख्या आणि त्याच्यातली बेरीज, म्हणजे पूर्ण संख्यातील बेरीज वापरून आपल्याला अंक तयार करायचे आहेत घड्याळाचे. सांगा बघू, कुणी तयार केलेत का? जर तयार केले नसतील तर आपण बघूया कसे तयार करायचे. बघा, इथे मी तुम्हाला दाखवतो आणि मग जर हे दाखवल्यानंतर तुम्हाला येतील. बघा, हे घड्याळ बघा. आता इथे जर 0 अधिक 1 म्हणजे किती झाले? 1. 1 अधिक 1 2. 2 अधिक 1 3. ही पूर्ण संख्यांची बेरीज आहे आणि तिथं आपण जसं डायरेक्ट 1 लिहिण्याऐवजी ही क्रिया लिहिलेली आहे. तर अशा रीतीने हे घड्याळातील अंक आपण तयार करू शकतो. आता 3 अधिक 2 5, 5 आणि 1 6, 4 आणि 3 7, 5 आणि 3 8, 6 आणि 3 9, 3 अधिक 7 10, 6 आणि 5 11 आणि 7 आणि 5 12 असे हे घड्याळातील अंक तयार केलेले आहेत. आता मला सांगा, आपण ह्या ज्या नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक या संख्येवरील सर्व बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया शिकलेलो आहोत. आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. तो त्याचाच पाया धरून हे आपल्याला घड्याळाचे अंक, असे वेगवेगळे घड्याळाचे अंक तयार करायचे आहे. आता इथे बघा, एक अपूर्णांकांची बेरीज तयार करून आपण घड्याळाचे अंक तयार केलेले आहेत. इथे पहिला जर बघितलं, पहिला एक अंक बघा, 4/7 अधिक 4/7 अधिक 3/7. म्हणजे यांचा आपल्याला माहिती आहे, छेद समान असेल तर अंशांची बेरीज करतो आपण. मग छेद समान आहे 7, अंशांची बेरीज झाली 4 अधिक 3 7. 7/7 म्हणजे किती येणार? 1. तसंच इथे बघा, 5/3 अधिक 1/3. छेद समान आहे 3, मग अंशांची बेरीज 5 आणि 1 6. 6/3 याचे उत्तर आलं 2. तर अशा रीतीने इथं 1 आलं, इथं 2 आलं. तसंच 3चं पण बघा, 12/9 अधिक 15/9. मग छेद समान आहेत, अंशांची बेरीज 12 आणि 15 त्यांची बेरीज आपल्याला इथं 13 पाहिजे. म्हणजे 15 आणि 3 18. इथं 12 ऐवजी 13 घ्या. 27. हा, 27. मग 9 3 किती झाले? 9चे जर 3 भाग केले तर आपल्याला 27 येतात. त्याचे आपण 3 भाग केले तर 3 येतात. त्याच दृष्टीने इथे आपण 7/4 अधिक 9/4
छेद समान आहे. 7 × 9 16, 16 अंश छेद 4 म्हणजे 4 आले. तर अशा रीतीने हे प्रत्येक बेरीज अशी तुम्ही तयार करणार. मग इथे दशांश अपूर्णांक असतील, व्यवहारी अपूर्णांक असतील, मग तुमचे मिक्स अपूर्णांक असतील, म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतील, दशांश अपूर्णांक असतील, मग तुमचे जे पूर्णांक आपण शिकलेलो आहोत, बरोबर आहे ना. पूर्णांकामध्ये वजा संख्या असतात, शून्य आणि धन संख्या, म्हणजे ऋण, धन आणि शून्य या तिघांचा वापर करून सुद्धा इथं आपण असे अंक तयार करता येतात आपल्याला, आणि तुम्ही करायचे. हे उदाहरणार्थ तुम्हाला असं घड्याळाचे अंक दाखवलेले आहेत. आता त्याच्यानंतर बघा 17 अंश छेद 6 अधिक 19 अंश छेद 6, छेद समान आहे 6. मग 17 आणि 19 किती झाले? 20 आणि 16 36, 36 भागिले 6 6 आले इथं बरोबर. तसंच 23 अंश छेद 7 अधिक 26 अंश छेद 7. आता छेद समान आहे. 26 आणि 23 किती झाले? 49. 49 अंश छेद 7 म्हणजे 7 वेळा घेतले तर 49 म्हणून इथे 7 आले. 29 अंश छेद 8 अधिक 35 अंश छेद 8. आता छेद समान आहे. 29 मध्ये आपण एक हातला घेतला, 30 झाले. 30 आणि 34 64, 64 छेद 8, तर त्याचे उत्तर आलं 8. आता हे काही सगळी मी बेरीज तुम्हाला सांगत नाही, पण हे लक्षात ठेवा. इथं 40 अंश छेद 9 अधिक 41 अंश छेद 9. 40 आणि 41 81, 81 छेद 9, 9 वेळा घेतलं तर 81 असे म्हणून इथे 9 आले. इथे 49 अंश छेद 10 अधिक 51 अंश छेद 10, तर किती आले उत्तर? हे 100 अंश छेद 10. 100 भागिले 10 म्हणजे इथे 10 आले. 41 अंश छेद 9 अधिक 48 अंश छेद 9. मग 41 आणि 88 किती झाले? आणि त्यांची बेरीज 99 भागिले 9 म्हणजे 11 आली. आणि इथं 44 आणि अंश छेद 12 अधिक 100 अंश छेद 12, 12 छेद आहे समान. 144 झाले. 144 भागिले 12 म्हणजे 12. तर अशा रीतीने हे पूर्ण घड्याळाचे अंक आपण तयार केलेले आहेत. अशीच तुम्हाला घड्याळ तयार करायची आहे, आणि याच्यासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर घड्याळाचा पाठ इथे आपला संपलेला आहे. आपण जाणार आहोत संख्याज्ञान. आता बालमित्रांनो, आपल्याला संख्याज्ञान म्हणजे आपल्याला संख्या सर्व माहीत आहेत. हा 1 ते 100 पर्यंत तर सगळ्यांना अंक माहीत आहेत. आणि आपण गणितामध्ये जर गणित चांगलं करायचं असेल आपल्याला, तर नेहमी काय करायचं, दररोज जास्त नाही, आपल्याला एक फक्त जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटं लागतील. दररोज 1 ते 100 पर्यंत अंक लिहायचे, आणि त्यातल्या ज्या संख्या आहेत काय आहेत आपण आता त्या बघणार आहोत. त्याचे आपण अभ्यास कसा करायचा, कोणकोणत्या संख्या असतात एवढ्या तरी आपल्याला माहीत पाहिजे. आता नैसर्गिक संख्या संच माहीत आहे आपल्याला, तो n ने दर्शवतात. सुरुवात त्याची 1 पासून होते. त्याच्यानंतर पूर्ण संख्या संच हा W ने दाखवतात. होल नंबर्स म्हणतो त्याला आपण. n म्हणजे नॅचरल नंबर्स. मग 0 1 2 3, कारण पूर्ण संख्यांची सुरुवात शून्यापासून होते. आता ह्या पूर्णांक संख्या बघा, तिथं आपण 0 मध्ये लिहिलेला आहे. शून्याच्या डावीकडे सगळ्या ऋण संख्या लिहिलेल्या आहे. ऋण 1 ऋण 2 ऋण 3 डॅश डॅश डॅश, कारण ह्या दोन्ही बाजूला अनलिमिटेड आहे, अमर्यादित, मर्यादा नाही त्याला. तसंच शून्याच्या उजव्या बाजूला पण 1 2 3 0 0 डॅश डॅश म्हणजे अमर्यादित. व्यवहारी अपूर्णांकात म्हणजे आपण कसं लिहितो नेहमी, अंश आणि छेदामध्ये, म्हणून a अंश छेद b अशा रूपात लिहितो. दशांश अपूर्णांकामध्ये काय करतो आपण, तर जो खाली छेद असतो त्याचा नेहमी आपण किती 10 100 1000च्या पटीत भाग करतो. आपण दिलेली संख्या जी आहे ती नेहमी 10 चे भाग करतो, किंवा 100 चे करतो, किंवा 1000चे करतो, किंवा 10,000चे करतो. म्हणजे थोडक्यामध्ये काय, दशांश शतांश सहस्रांश जे आपण म्हणतो, दशांश म्हणजे 10 भाग करून त्यातला जे भाग येणार त्याला दशांश. 100 भाग केले शतांश, शतातला जो अंश येणार आहे त्याला शतांश. सहस्रांश म्हणजे 1000 भाग करायचे आणि त्यातला भाग येणार, अशा पटीमध्ये आपण दशांश अपूर्णांकामध्ये भाग करतो. आणि यांच्यावरील सर्व गणिती क्रिया ज्या आहेत त्या आपल्याला करता यायला पाहिजे. तर अशा रीतीने हे संख्याज्ञानामध्ये हे पहिली भाग आहे. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत ह्या संख्यामध्ये सम आणि विषम संख्या आहे. आता समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे. नसेल तर मी सांगतो तुम्हाला. समसंख्या म्हणजे काय असतात की ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, अशा ज्या संख्या आहेत त्या समसंख्या आहेत.
आणि ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही म्हणजे बाकी उरत असेल तर ती विषम संख्या आहे. आता आपण 1 ते 100 इथं 3 अंकी 4 अंकी संख्या आपण घेतली बघा. 1 अंकी संख्या आहे, 2 अंकी संख्या आहे, 3 अंकी संख्या आणि 4 अंकी संख्या आहे. तर 1 अंकी संख्येमध्ये समसंख्या किती आहेत आणि विषम संख्या किती आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, जर 1 अंकी हॅलो ऐका, ज्या एकांकी संख्या आहेत, एकांकी संख्या कुठेपर्यंत आहेत कोण सांगते बघूया. एकांकी संख्या पहिली कोणती आणि शेवटची कोणती सांगा. पहिल्या आणि शेवटची संख्या सांगायची. पहिली 0 2 4 0 आणि शेवटची 10. 10 एक अंकी आहे का ती? 8 8 9 8 8 8 अजून आहे का त्याच्या पुढे? 6. 8च्या पुढची संख्या कोणती? सर विषम येते. 9 ना? नाही, मी एक अंकी संख्या विचारतोय, सम नाही. एक अंकी संख्या सगळ्या किती आहेत? 1 पासून सुरुवात, 0 पासून सुरुवात केली तर 9 पर्यंत, बरोबर आहे. तर शेवटची 9 आहे. मग ह्या 9 एक अंकी संख्येमध्ये सम संख्या किती आहेत आणि विषम संख्या किती आहेत? सम संख्या आहेत 4 आणि विषम संख्या आहेत 5. अशा एकूण ह्या 9 संख्या आहेत. आता 2 अंकी संख्येमध्ये, आता 2 अंकी संख्यात सगळ्यात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे? सगळ्यात 99. सगळ्यात लहान 10 आणि सगळ्यात मोठी 2 अंकी संख्या 99. बरोबर आहे. तर याच्यामध्ये समसंख्या ज्या आहेत 2 अंकीमध्ये 45 आहेत आणि विषम संख्या सुद्धा 45 आहेत. अशा त्या 90 संख्या आहेत. आता 3 अंकी संख्येमध्ये बघा, 3 अंकी संख्येमध्ये सगळ्यात लहान अंकी संख्या आहे 100 आणि सगळ्यात मोठी 999. व्हेरी गुड, 999. मग 999 मध्ये समसंख्या ज्या आहेत 3 अंकी त्या 450 आहेत आणि विषम संख्या सुद्धा 450 आहे. आणि 4 अंकीमध्ये 4 अंकी सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? 1000 आणि सगळ्यात मोठी 9999. गुड. तर ही जी 4 अंकी संख्या याच्यामध्ये सुद्धा समसंख्या आहेत त्या 4500 आहेत आणि विषम संख्या सुद्धा 4500 आहेत. अशा त्या एकूण 9000 संख्या आहेत. तर हे लक्षात ठेवा, एक अंकी समसंख्या किती आहेत, एक अंकी विषम संख्या किती आहेत, 2 अंकी विषम संख्या किती आहेत. आता आपण येतोय मूळ संख्या. तर मूळ संख्या म्हणजे काय? तुम्ही बघा लसावी आणि मसावी शिकलेला आहात आणि त्याच्यामध्ये मूळ अवयव पद्धतीने लसावी काढणे मसावी काढणे हे आपण शिकलेलो आहोत, बरोबर आहे. मूळ संख्या म्हणजे कोण सांगते का? मग त्या संख्येने भाग जाणारा तर असतं मूळ संख्या. अजून एकदा सांग, परत एकदा. एकाने आणि त्याच संख्येने भाग जातो ती असते मूळ संख्या. बरोबर आहे. ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. आणि मग उरलेल्या संख्यांना काय म्हणतात? मग ज्या मूळ संख्या नाहीत त्यांना सम आणि विषम. संयुक्त संख्या. व्हेरी गुड, संयुक्त संख्या त्याला म्हणतात. संयुक्त संख्या, कंपाऊंड नंबर. ओके, प्राईम नंबर आणि कंपाऊंड नंबर. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या, कंपाऊंड नंबर म्हणजे संयुक्त संख्या. म्हणजे आता ह्या ज्या मूळ संख्या किती आहेत त्या आपण बघणार आहोत. 1 ते 10 मध्ये मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत अशा आपण 100 पर्यंत बघणार आहोत मूळ संख्या, बरोबर आहे. आता बघा 1 ते 10 मध्ये 2, 3, 5 आणि 7 ह्या मूळ संख्या आहेत. म्हणजे ह्या संख्येला त्या आणि एकानेच भाग जातो, बाकी कोणत्या संख्येने भाग जातो. मग 11 ते 20 मध्ये बघा 11, 13, 17 आणि 19 ह्या मूळ संख्या आहेत. 21 ते 30 मध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये फक्त 23 आणि 29 ह्याच 2 मूळ संख्या आहेत. 31 ते 40 मध्ये फक्त 31 आणि 37, बरोबर आहे. मग 1 ते 40 पर्यंत किती झाल्या रे मूळ संख्या? बघा 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 4 2 8, 8 2 10 आणि 12. ह्या 12 झाल्या 1 ते 40 पर्यंत संख्या, बरोबर आहे. आता आपण पुढे बघूया 41 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती आहेत. बघा 41 ते 50 दिसत नाही. सगळ्यांना दिसते का रे स्क्रीन? ना तिला काय दिसत नाही? तुझं जरा नेटवर्क बघ बरं. बरं ठीक आहे. आपण 41 ते 50 मध्ये 41, 43 आणि 47 ह्या मूळ संख्या आहेत.
51 ते 60 मध्ये बघा 53 आणि 59 ह्या दोन मूळ संख्या आहेत. 61 ते 70 61 आणि 67 ह्या मूळ संख्या आहेत. आणि 71 ते 80 मध्ये 71, 73 आणि 79 ह्या मूळ संख्या आहेत. आता ह्या संख्या किती आहेत बघा, 1 2 3 3 4 5 6 7 8 9 10 आणि पहिल्या किती होत्या 12. 12 आणि ह्या 10 52 किती झाल्या 22 1 ते 60 पर्यंत. आता आपण पुढे बघणार आहोत 81 ते 90 आणि 91 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहे. 81 ते 90 मध्ये फक्त 83 आणि 89 आणि 91 ते 100 मध्ये फक्त एकच मूळ संख्या आहे, ती आहे 97. तर अशा रीतीने आपल्या ह्या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहे. म्हणून मी तुम्हाला मागाशी म्हणालो होतो की तुमच्या समोर 1 ते 100 अंक दररोज उठल्यानंतर हे फक्त लक्षात ठेवायचे कोणते आहेत ह्या संख्या काय. 5 ते 10 मिनिटं लागतात मूळ संख्या कोणत्या आहेत त्याला गोल करूनच ठेवायचे 1 ते 100 पर्यंत. आता आपण बघूया जोडमूळ संख्या. आता मूळ संख्या तर आपल्याला माहित आहे, मग जोडमूळ संख्या कोणाला माहित आहे. ज्या दोन मूळ संख्या अशा आहेत की त्या दोन संख्यांच्या दरम्यान फक्त एक आणि एकच समसंख्या असते, त्या दोन संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. आता ज्या दोन मूळ संख्या आहेत, आता उदाहरणार्थ आपण पहिली संख्या मूळ संख्या सांगा बघू कोणती आहे. 5 7 पहिली मूळ संख्या 2 1 3 2. बरोबर आहे 2. एक ही मूळ संख्या आहे का. नाही, मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. 2 ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतरची मूळ संख्या 4 3. 3 नंतरची मूळ संख्या 5 5 नंतरची 6 5 नंतरची 7 7 नंतरची 8 8 मूळ संख्या आहे का. 11. किती आहे 11. आता बघा 2 आणि 3च्या मध्ये कोणती संख्या आहे का. नाही. 3 आणि 5 ह्या ज्या दोन मूळ संख्या आहेत त्याच्यामध्ये कोणती संख्या आहे 4. 3 4 आणि 5 बरोबर आहे. तर 3 आणि 5 ह्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये एक समसंख्या आहे आणि ती आहे 4. म्हणून 3 आणि 5 ह्या जोडमूळ संख्या आहेत. आता तसंच 5 आणि 7 5 6 7 म्हणजे 5 आणि 7च्या मध्ये 6 संख्या आहे, म्हणून 5 आणि 7 ह्या जोडमूळ संख्या आहेत. आता पुढे जाऊया आपण. त्याच्या 7च्या नंतर 8 9 10 आणि 11. 7 आणि 11च्या मध्ये कितीतरी संख्या आहेत बरोबर आहे. तर ह्या जोडमूळ संख्या नाहीत. 11च्या नंतर 12 13 ही मूळ संख्या आहे आणि 11 सुद्धा ही मूळ संख्या आहे. 11 आणि 13च्या मध्ये 12 ही समसंख्या आहे, म्हणून त्या जोडमूळ संख्या आहे. तर अशा कोणकोणत्या जोडमूळ संख्या आहेत त्या आपण इथे बघूया. आता बघा जोडमूळ संख्या 3 आणि 5 5 आणि 7. त्याच्यानंतर आहे 11 आणि 13. नंतर 17 आणि 19 29 आणि 31 59 आणि 61 71 आणि 73 अशा मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर 11 आणि 13 इथे आहेत. मध्ये आहेत 41 43. तर अशा रीतीनं ह्या सगळ्या जोडमूळ संख्या आहेत आणि ह्याचा अभ्यास तुम्ही करणार आहात. आता आपण बघूया क्रमागत नैसर्गिक संख्या. आता क्रमागत नैसर्गिक संख्या म्हणजे आपण सुरुवात करतो, नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते 1 पासून. तर 1 2 3 4 5 म्हणजे पहिली जर संख्या घेतली तर 1. दुसरी संख्या किती आहे 1 अधिक 1 2. दुसरी 2. तिसरी 3. पण कसे आहे 2 मध्ये 1 मिळाल्यानंतर 3 येते. चौथी नैसर्गिक संख्या आहे 4, पण त्यात 3 मध्ये जर आपण 1 मिळवला तर 4 येतात. पाचवी संख्या आहे 5, पण कशी मिळते आपल्याला ती 4 मध्ये आपण 1 मिळवला तर. सहावी संख्या बघा 5 अधिक 1 6 मिळते. सातवी काय मिळेल सांगा बघू.
कशी मिळेल बेरजेच्या रूपात? 6 अधिक 1 बरोबर आहे. मग अशाच जर आपण करत गेलो तर नैसर्गिक संख्या कशा मिळतात आपल्याला? जी संख्या दिलेली आहे त्या संख्येमध्ये नेहमी 1 मिळवला की पुढची नैसर्गिक संख्या मिळते. जर आपल्याला माहित आहे अनलिमिटेड नैसर्गिक संख्या आहेत, अमर्यादित नैसर्गिक संख्या आहेत, तर त्या n मध्ये जर आपण 1 मिळवलं, n म्हणजे नैसर्गिक संख्या, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला 1 मिळवला तर तुम्हाला पुढची नैसर्गिक संख्या मिळते. म्हणून नैसर्गिक संख्या n अधिक 1 या रूपात लिहितात. कोणतीही संख्या समजा तुम्ही आता जी कोणतीही संख्या दिलेली आहे पुढची तुम्हाला संख्या काढायची असेल तर त्या संख्येमध्ये तुम्हाला फक्त 1 मिळवला की त्याच्या पुढची संख्या मिळते. बरोबर आहे. मी समजा तुम्हाला 87 ही संख्या सांगितली तर त्याच्या पुढची संख्या कशी मिळणार आपल्याला? त्याच्यामध्ये 1 मिळवलं तर किती आली? 88. 200 सांगितली तर 200 संख्या सांगितली तर 200च्या पुढची संख्या किती येणार नैसर्गिक संख्या? 201. बरोबर आहे. बरोबर आहे. आता आपण बघूया क्रमागत समसंख्या. आता क्रमाने येणाऱ्या समसंख्या बघा. आपल्याला पहिली समसंख्या माहित आहे 2, त्याच्यानंतर येणार आहे 4. पण ही 4 संख्या कशी मिळते बघा आपल्याला? इथे आपण 2 मिळवले, ह्या 2 मध्ये जर 2 मिळवले तर 4 येतात. तिसरी समसंख्या 6 आहे, पण ती कशी मिळते आपल्याला? 4 मध्ये जर आपण 2 मिळवलं तर 6 मिळते. तसंच चौथी समसंख्या 6 मध्ये जर 2 मिळवलं तर 8. पाचवी समसंख्या 8 मध्ये 2 मिळवलं की 10 येतात. तसंच 6वी 10 मध्ये 2 मिळवलं तर 12. मग त्याच्यानंतर 7वी किती येईल सांगा बघू? 14 म्हणजे 12 अधिक 2 14. त्याच्यानंतरची 14 अधिक 2 16. हे बेरजेच्या रूपात सांगायचं. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण किती मिळवलेलं आहे ह्याच्यामध्ये? 2. व्हेरी गुड. मग आपल्याला जर क्रमागत समसंख्या काढायची असेल तर आपण लक्षात ठेवायचे की प्रत्येक वेळेला 2 मिळवायचं आहे. मग n जर ही एक समजा समसंख्या असेल तर त्याच्यामध्ये 2 मिळवलं तर आपल्याला पुढची क्रमागत म्हणजे क्रमाने येणाऱ्या ह्या संख्या आपल्याला अशा मिळतात n अधिक 2. तसंच समसंख्या मिळाल्या तसंच क्रमागत विषम संख्या सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने मिळतात. बघा पहिली विषम संख्या आहे आपली 1, त्याच्यामध्ये आपण जर 2 मिळवलं तर 3, त्याच्यामध्ये आपण 3 मध्ये 2 मिळवलं तर 5, 5 मध्ये 2 मिळवलं तर 7, 7 मध्ये 2 मिळवलं तर येतात 9. आणि याचप्रमाणे जर आपण करत गेलो तर आपल्याला प्रत्येक वेळेला विषम संख्या सुद्धा मिळवताना दिलेल्या संख्येमध्ये जर आपण 2 मिळवलं तर आपल्याला पुढची विषम संख्या मिळते. म्हणून n अधिक 2 ही विषम संख्या आहे क्रमागत. आता याच्यानंतर विषम संख्येनंतर समसंख्या कशी मिळतात आपल्याला? तर आता इथं बघा पहिली विषम संख्या आहे 1 आणि याच्यामध्ये जर आपण 1 मिळवलं तर किती मिळतात? 2. म्हणजे 2 ही समसंख्या की विषम संख्या आहे? समसंख्या आहे. आता बघा दुसरी विषम संख्या आहे 3, त्याच्यामध्ये जर आपण 1 मिळवला तर आपल्याला मिळतं 4. 4 ही समसंख्या आहे. बरोबर आहे. हो. म्हणजे आता जर पुढचं गणित बघितलं का 3 मध्ये 1 मिळवलं 4 मिळतात, 5 मध्ये 1 मिळवलं तर 6 मिळतात. हॅलो, आवाज ज्यांचा आवाज येतो त्यांना म्यूट करा जरा. बघा चौथी विषम संख्या आहे 7, त्याच्यामध्ये जर 1 मिळवलं तर उत्तर येतं 8. म्हणजे अशा रीतीने आपण ज्या आपल्याला विषम संख्या दिलेल्या आहेत त्या विषम संख्यांच्या मध्ये जर आपण प्रत्येक वेळेला 1 मिळवत गेलो तर विषम संख्येनंतरची आपल्याला समसंख्या मिळते. बरोबर आहे. आता मला सांगा 113 ही समसंख्या आहे की विषम संख्या आहे? विषम संख्या. त्याच्या पुढची समसंख्या कोणती असेल? 114. 114. बरं, आता बघा एक गणित असं आहे 17 ही विषम संख्या आहे की समसंख्या आहे? विषम संख्या. मग मला 17 नंतरची चौथी समसंख्या सांगा ती कोणती आहे? चौथी 17 नंतरची चौथी समसंख्या 24. बघा कसे मिळवायचे असते आपल्याला? ज्या संख्या 17 मध्ये 1 मिळवलं तर 18 मिळते, ही पहिली झाली. बरोबर आहे. 17 नंतरची विषम संख्या आहे 19, 19 मध्ये 1 मिळवलं तर 20.
19 नंतरची विषम संख्या आहे 21. 21 मध्ये 1 मिळाला तर 22 आणि त्याच्यानंतरची संख्या आहे 23. 23 मध्ये 1 मिळाला तर 24. तर अशा रीतीने आपल्याला या संख्या विषम संख्येनंतर समसंख्या, तसेच आपल्याला समसंख्येनंतर सुद्धा विषम संख्या मिळवता येतात. आणि काय करायचं, प्रत्येक वेळेला त्या समसंख्येमध्ये 1 मिळवला की आपल्याला विषम संख्या मिळतात. मग समसंख्या मिळवण्यासाठी काय करतो आपण, विषम संख्येमध्ये 1 मिळवतो. तसंच विषम संख्या मिळवायची असतील तर समसंख्येमध्ये नेहमी 1 मिळवायचा, हे लक्षात ठेवा. आता याच्यावरती आपण काही उदाहरणं सोडवूया. बघा, बी ही एक विषम संख्या आहे, तर पुढील सम संख्या कोणती सांगा. आता कोण सांगतंय? 2 डी. बघा, आपण बी ही एक विषम संख्या आहे समजलं, बरोबर आहे. तर त्या पुढची समसंख्या कोणती? आता आपण समसंख्या, विषम संख्येनंतर समसंख्या कशी येते मला सांगा. पहिलं काय करतो आपण त्याच्यामध्ये, विषम संख्येनंतर जर समसंख्या आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय करतो, प्लस करतो, म्हणजे 1 त्याच्यामध्ये मिळवतो. मग इथं विषम संख्या कोणती आहे? बी. मग आता बी मध्ये काय करावं लागेल आपल्याला? 1 प्लस करावं लागेल. मग सांगा बघू सम संख्या कोणती आहे? डी. समसंख्या कोणती आहे मग? बी ही जर विषम संख्या आहे तर समसंख्या कोणती आहे त्यांच्या पुढची? मला सांगा. बघा, परत एकदा ऐका. परत एकदा समसंख्या, विषम संख्येनंतर समसंख्या कशी मिळवतो आपण? विषम संख्येमध्ये 1 मिळवतो, 1 प्लस केल्यानंतर. मग इथं विषम संख्या कोणती आहे? बी. मग बी मध्ये आपल्याला 1 काय करावं लागेल? मिळवावं लागेल, बरोबर की नाही? मग कसं येईल मिळवल्यानंतर सांगा बघू. बी नाही, बी किती मिळवायचं बी मध्ये? हा, मिळवा मग बी मध्ये 1. बी अधिक 1. ऐका, बी अधिक 1 ही झाली पुढची समसंख्या. आलं का लक्षात? कारण आपण बी मध्ये 1 मिळवला तर पुढची समसंख्या मिळते आपल्याला. बी ही विषम संख्या आहे, मग बी मध्ये 1 मिळवला तर बी अधिक 1 झाली, बरोबर आहे की नाही? आता खालचं उदाहरण बघा, यम ही एक समसंख्या आहे, तर पुढील विषम संख्या कोणती? समसंख्येनंतर विषम संख्या कशी मिळते आपल्याला? काय मिळवायचं आता ह्याच्यामध्ये? 1 प्लस करायचा. हा, मग करा बघू. प्लस करायचा. एम अधिक एन. हा, एम अधिक 1. एम अधिक 1. एम अधिक एन. हा, ही एन नाही, या पुढची एन नाही येणार. एम अधिक 1च ही झाली विषम संख्या पुढची. एन नाही. आपण परत एकदा लक्षात ठेवा. समजा 84 संख्या आहे, तर त्याच्यानंतर 84 मध्ये जर 1 मिळवलं तर 85 येतं ना. आपल्याला ह्या संख्या ज्या दिलेल्या आहेत ह्या चल रूपात दिलेल्या आहेत, ह्याचं नक्कीच आपल्याला संख्या कोणती आहे ती माहित नाही, पण ही संख्या आहे. म्हणून यम मध्ये जर 1 मिळवला तर यम अधिक 1 ही विषम संख्या आहे पुढची. लक्षात ठेवा, जी संख्या दिलेली आहे समसंख्या त्याच्यामध्ये जर 1 मिळवला तर विषम संख्या पुढची मिळते. जी विषम संख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये जर 1 मिळवला तर पुढची समसंख्या मिळते. आता x ही विषम संख्या आहे, तर मागील समसंख्या कोणती? आता मागील काढायची असेल तर समजा आपण 12 ही समसंख्या घेतली किंवा 13 ही विषम संख्या घेतली, तर त्याच्या पाठीमागची समसंख्या कोणती आहे? 12. म्हणजे कसे आले? 13 वजा 1. डब्ल्यू येणार. 13 वजा 1. ऐका, आपण इथं काय करतो, हे अक्षरामध्ये घेतोय आपण, पण ऍक्च्युली आपण पाठीमागच्या ज्या वेळेला संख्या काढतो त्यावेळेला आपण 1 वजा करतो आणि पुढची संख्या काढतो त्यावेळेला 1 मिळवतो. मग ह्या संख्येचे जसं एन ही नॅचरल संख्या आहे, नॅचरल संख्येची किंमत माहित आहे का आपल्याला? अनलिमिटेड. कोणती पण संख्या घेतो ना आपण, नैसर्गिक संख्या एन ने दाखवतात. एन म्हणजेच किती असतं? 1 पण असू शकतो, 2 असू शकतो, 1000 असू शकतं, 10,000 असू शकतो, बरोबर की नाही? तर त्याची काही आपल्याला किंमत माहित नसते, म्हणून आपण एन ही नैसर्गिक संख्या असं समजलं.
तसंच इथं आपण आता x ही जर विषम संख्या समजली, पण कोणती विषम संख्या माहित आहे का आपल्याला? पण आपल्याला एवढं माहित आहे की त्याच्यामध्ये जर 1 मिळवला तर पुढची समसंख्या मिळते आणि त्याच्यातनं जर 1 वजा केला तर आपल्याला मागची समसंख्या मिळते. म्हणून x वजा 1 ही मागील समसंख्या झाली. आता a ही एक विषम संख्या आहे, तर मागील विषम संख्या कोणती? आता विषम संख्येकडून विषम संख्या काढायची असेल तर आपल्याला माहित आहे विषम संख्या कशी मिळते आपल्याला. समजा 13 n-1. आता बघा आपल्याला हे कधी आहे सम संख्या दिल्या असेल तर विषम संख्या काढायची तर 1 मायनस करावा लागतो. पण विषम संख्येनंतर विषम संख्या काढायची असेल तर आपण किती मिळवतो? -2 करतो, नाहीतर मायनस प्लस 2 प्लस. मागची काढायची असेल तर मायनस करतो, बरोबर आहे. आणि पुढची काढायची असेल तर +2 करतो, बरोबर आहे. सम आणि विषम संख्येमध्ये मागच्या आणि पुढच्या जर काढायच्या असतील तर त्याच्यामध्ये आपण 2 प्लस करतो किंवा पाठीमागची काढायची असेल तर मायनस करतो. तर हे लक्षात ठेवा, असे प्रश्न आपण सोडवायचे आहेत. आता त्याच्यानंतर अशी उदाहरणे बघा, 24 नंतर येणारी 5वी विषम संख्या कोणती? आता 24 नंतर 5वी आपण मागाशी काढली तशीच काढलेली, पण हे जर आपल्याला गणितामध्ये सोडवायचं असेल पटकन तर कसं सोडवू आपण? हा बरोबर आहे. हे बघा 5वी विषम संख्या आहे 33, कारण प्रत्येक वेळेला जर आपण 1 1 मिळवत गेलो तर आपल्याला ती संख्या मिळेल. त्याच्यानंतर आहे 16 नंतर येणारी 7वी विषम संख्या कोणती? तर अशा त्याच्यानंतर बघा आता विषम संख्या काढताना आपल्याला माहिती आहे 1 1 मिळवत जायचं. आता 11 नंतर येणारी 11वी समसंख्या कोणती? तर अशी जर उदाहरणं दिलेली असतील तर आपल्याकडे एक सूत्र आहे, त्या सूत्राचा विचार करूया आपण. बघा संख्या दिलेली आहे आणि नंतरची जर n-वी संख्या काढायची असेल तर काय करायचं? तर दिलेली जी समजा दिलेली संख्या सम आहे तर त्याच्यामध्ये काय मिळवायचं? 2 आणि गुणिले n वजा 1 बरोबर पुढची n-वी विषम संख्या मिळते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला जर 11वी सांगितलेले की नाही, 11 म्हणजे n ही 11ची किंमत, n ची किंमत 11 आहे. मग 11 गुणिले 2 किती होणार? 22. हा 11 दुनी 22 वजा 1 किती आलं? 21. 21. आणि सम संख्या समजा आपल्याला इथं 24 दिलेली आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये ही मिळवली तर पुढची 11वी विषम संख्या आहे ती आपली ती इथं येणार. तर अशा रीतीने जर तुम्हाला सम संख्या दिलेल्या असेल त्या संख्येमध्ये हा गुणाकार करायचा आणि मिळवायचा तर पुढची संख्या तुम्हाला मिळेल. दिलेली जर विषम संख्या असेल, म्हणजे असा प्रश्न असेल की समजा तुम्हाला 44 ही संख्या दिलेली आहे, तर 44 नंतर येणारी 5वी विषम संख्या कोणती? तर त्यावेळेला ह्या n मध्ये लक्षात ठेवा, n म्हणजे जी संख्या जितवी काढायला सांगलेली आहे ती n ची संख्या असते, तिचं उत्तर हे घालायचं आपल्याला त्याचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे गणित तसंच आहे. x + 12 ही जर सम संख्या आहे तर 6वी विषम संख्या कोणती? तो गुणाकारमध्ये घातलेला आहे. हे सूत्र लक्षात ठेवा. तर अशा रीतीनं आज आपण ही गणित तुम्ही सराव करणार आहे. त्याच्यावरती खूप आहेत, पण तरीही आपण थोड्या वेळेमध्ये एवढं शिकलेलो आहोत. कोटूनी सुरू होणारा क्रमवार सम आणि विषम संख्यांची बेरीज कशी करतात त्याचेही सूत्र आहेत. क्रमशः संख्यांची बेरीज कशी असते, मधली संख्या गुणिले एकूण संख्या, हे आपण शिकलेलो आहोत बेरीज. नंतर बघा हे एक आपण क्रमशः येणार संख्यांची बेरीज, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या, बरोबर आहे. तर अशा रीतीनं आपण इथे थांबतोय आणि ह्याच्यात आहेत अजून खूप, तरी आपण पुढचे बघा. आता आपण काय करणार आहे, घड्याळाचं निरीक्षण करत राहणार दररोज, संख्याचंही निरीक्षण दररोज करत राहणार. त्याच्यावर क्रिया ज्या आहेत आपल्या ज्या आतापर्यंत आपण शिकलेलो आहोत त्यांच्याही क्रिया करणार आहोत. आपण भेटूच आता परत एकदा. तुम्ही भरपूर सराव करा. नवीन एका गणिताच्या एका नवीन गावात आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. निशा मॅडम. धन्यवाद.